वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन संघटनांमध्ये मोठा राडा झाला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं कॉलेज कॅम्पसमध्ये कब्रस्तान बनाएंगेच्या घोषणा दिल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केलाय। कॉलेज प्रशासनानं या संदर्भात अभाविपवर कारवाई करावी अशी मागणी न्यू स्टुडंट्स यूथ फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। अभाविपनं मात्र हे आरोप फेटाळलेत। कॉलेजमधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका वादग्रस्त पोस्टवरून वादाला सुरुवात केल्याचाही आरोप होतोय। या प्रकरणी दोन्ही विद्यार्थी संघटनांच्याकडून परस्परांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। आमची मागणी ही आहे की कॉलेजने या प्रकारच्या ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याच्यावर कॉलेजने एक परिपत्रक काढावं। कॉलेजने सलोख्याची मीटिंग पुन्हा एकदा बोलवावी, विद्यार्थ्यांसमोर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, कॉलेजने परिपत्रक काढावं, कॉलेजने त्यांची भूमिका मांडावी आणि कॉलेजने यापुढे दोन्ही ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या सगळ्या विद्यार्थी संघटनांना वैचारिक खुलेपण देऊन त्यांचे कार्यक्रम करून घेण्याची परवानगी द्यावी। म्हणजे निषेध मोर्चामध्ये झाली आणि मुळात जे म्हणतात की आम्ही फर्ग्युसनला कब्रिस्तान करण्याची घोषणा केली, हे मुळात चुकीचं आहे। जेव्हा हे लोक जेएनयू सारख्या कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा देतात की भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह इंशाल्लाह, अशा देशविरोधी विचारांची कबर आम्ही खोदू, आम्ही असं म्हणलेलो। आम्ही काय असं चुकीचं काहीच बोललो नाही। असे देशविरोधी घोषणा क्लिअर कट म्हणतोय की फर्ग्युसन को कब्रिस्तान बनाएंगे, आम्ही बनलेलो की मार्क्सवाद की कबर खोदेंगे, फर्ग्युसन तरी धरती पर।